Hello friends, very warm welcome in today's lecture. Dear friends, आपण आपलं जे चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण डेअरी प्रोडक्ट्स हा टॉपिक स्टार्ट केला होता, ज्याच्यातला आपण वन ऑफ द डेअरी प्रोडक्ट जो डिस्कस केला मित्रांनो तो म्हणजे योगर्ट, राईट. इंडस्ट्रियल लेवलला योगर्ट प्रिपेअर करताना जसं मी तुम्हाला म्हटलं की योगर्ट हा एक डेअरी प्रोडक्ट आहे, तर त्यामुळे कुठलाही डेअरी प्रोडक्ट तयार करताना ज्या महत्त्वाच्या स्टेप्स असतील ते म्हणजे फर्स्ट आपण म्हणू जे रॉ मटेरियल आपल्याला लागेल डेअरी प्रोडक्ट्स तयार करताना ते असेल मिल्क, बरोबर. मग मिल्कवर जे प्रोसेसिंग आपल्याला करायचे आहेत त्याच्यातली फर्स्ट प्रोसेसिंग जी असणार आहे ती म्हणजे पाश्चरायझेशन आणि सेकंड महत्वाची जी असेल प्रोसेस ती म्हणजे फर्मेंटेशन, बरोबर. फर्मेंटेशन इंडस्ट्रियल लेवलला योगर्ट प्रिपेअर करताना फर्मेंटेशन प्रोसेससाठी जे इनॉक्युलंट्स जे बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले जातात मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस delbrueckii, and streptococcus thermophilus, राईट. लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी मुळे पाश्चराइज मिल्क मध्ये जो कंपाऊंड फॉर्म होतो मित्रांनो तो तुम्हाला सांगितला आहे, तो म्हणजे ॲसिटाल्डिहाइड. आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे जो कंपाऊंड फर्मेंटेशन मुळे फॉर्म होतो तो म्हणजे लॅक्टिक ऍसिड, बरोबर. ॲसिटाल्डिहाइड मुळे पर्टिक्युलरली अशा पाश्चराइज मिल्कला सुअर टेस्ट येते मित्रांनो, बरोबर. आणि लॅक्टिक ऍसिड मुळे आपण म्हणतो एक प्रकारे डेन्स कन्सिस्टन्सी. ही डेन्स कन्सिस्टन्सी का, तर लॅक्टिक ऍसिड मुळे एक प्रकारे आपण म्हणतो देयर इज अ जेलिंग आउट ऑफ प्रोटीन्स और कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन्स, राईट. आणि पर्टिक्युलरली ह्या स्ट्रेन्स मी तुम्हाला म्हटलं होतं आपण 1:1 रेशोमध्ये यूज करतो. आता एक्सरसाइज मध्ये याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक मध्ये, ते म्हणजे प्रोसेस ऑफ डॅश 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 ऑफ मिल्क प्रोटीन्स ऑकर्स ड्यू टू लॅक्टिक ऍसिड. आता पहा लॅक्टिक ऍसिड जे फॉर्म होते ते स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे, आणि पर्टिक्युलरली हे लॅक्टिक ऍसिड काय करून देतं मित्रांनो, तर दिस लॅक्टिक ऍसिड इज रिस्पॉन्सिबल फॉर coagulation of proteins in a milk. ही फिल इन द ब्लँक तुम्हाला विचारली गेली मित्रांनो, एक्सरसाइज मध्ये तुम्हाला ही फिल इन द ब्लँक विचारली गेली. प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स ऑकर्स ड्यू टू लॅक्टिक ऍसिड. ह्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही कोॲग्युलेशन आणि लॅक्टिक ऍसिड दोघांना अंडरलाईन करून ठेवायचं आहे. तुम्हाला हा क्वेश्चन या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स ऑकर्स ड्यू टू डॅश डॅश डॅश. करेक्ट आन्सर इज लॅक्टिक ऍसिड, राईट. नाउ डिअर फ्रेंड्स, द नेक्स्ट dairy product that we are going to discuss today is nothing but the butter. बटर ज्याला आपण मित्रांनो मराठीत म्हणत असतो लोणी. आता आपण लोणी म्हणजे बटरचा जर विचार केला तर डेफिनेटली इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम द योगर्ट इटसेल्फ, बरोबर. इंडस्ट्रियल लेवलला दोन प्रकारचे बटर तयार केले जातात मित्रांनो. एक ते म्हणजे स्वीट आणि सेकंड ते म्हणजे कल्चर. आणि सहजासहजी कल्चर लेव्हलचं बटर तयार करताना लार्ज स्केलमध्ये मायक्रोब्स यूज केले जातात.
काय यूज केले जातात, लार्ज स्केलमध्ये मायक्रोब यूज केले जातात. दिस इज ऑल अबाउट. एवढंच तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बटर विषय दिलं मित्रांनो, ज्याला आपण लोणी असं म्हणतो. नाउ द नेक्स्ट डेअरी प्रोडक्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज नथिंग बट द चीज. आता पहा मित्रांनो, आपण चीज जेव्हा म्हणतो इट इज वन सॉर्ट ऑफ डेअरी प्रोडक्ट. हे पण काय एक प्रकारचं हे डेअरी प्रोडक्ट आहे, राईट. इट इज अ डेअरी प्रोडक्ट. आता पहा, हे डेअरी प्रोडक्ट तयार करताना लार्ज स्केलमध्ये यूज केलं जातं काऊ मिल्क. काय यूज केलं जातं मित्रांनो, काऊ मिल्क. instead of buffalo milk, और समटाइम्स चीज तयार करताना गोट मिल्क सुद्धा यूज केलं जातं. आता काऊ मिल्क प्रेफर करण्यामागचं दोन रिझन्स. एक, त्याच्यामध्ये असलेलं फॅट कंटेंट, अँड सेकंड, खूप जास्त प्रमाणात असलेलं त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाहीये पण माहितीसाठी असू द्या की काऊ मिल्कमध्ये प्रोटीन कंटेंट हे हाय असतं. मग असं काऊ मिल्कवर केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केले जातात मित्रांनो. काय केलं जातं, केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट परफॉर्म केले जातात. आता केमिकल टेस्ट मध्ये सहजासहजी काय केलं जातं, तर फॅट कंटेंट आणि पर्टिक्युलरली प्रोटीन कंटेंट चेक केलं जातं मित्रांनो. फॅट कंटेंट आणि प्रोटीन कंटेंट. वाईल मायक्रोबियल टेस्ट मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर बॅक्टेरियल स्ट्रेन फाइंड आउट केलं जातं. फॉर युअर इन्फॉर्मेशन दिलं नाही, फक्त टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलंय. जे चीज प्रोडक्शन साठी आपण म्हणतो लार्ज स्केलवर काऊ मिल्क जे यूज केलं जातं त्याच्यावर वेरियस केमिकल टेस्ट अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट परफॉर्म केलं जातं. अशा मिल्कवर नंतर जी प्रोसेस केली जाते मित्रांनो, इट इज नथिंग बट द पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन प्रोसेस मी तुम्हाला क्लिअर केली. कुठलेही डेअरी प्रोडक्ट तयार करताना ज्या महत्वाच्या स्टेप असतील ती म्हणजे एक, फर्स्ट पाश्चरायझेशन, दॅट इज बॉइलिंग मिल्क. ही पर्टिक्युलरली काय असते ही प्रोसेस, बॉइलिंग मिल्क. का करतो आपण बॉईल मिल्क, का आपण बॉईल करतो, टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स और हार्मफुल मायक्रोब्स दॅट इज प्रेझेंट इन अ रॉ मिल्क. त्यानंतर असं मिल्क एक प्रकारे वार्म झाल्यानंतर आपण त्याचं फर्मेंटेशन करतो. मीन्स वी आर ऍडिंग इनॉक्युलंट्स. आता पहा मित्रांनो, चीज तयार करताना जे इनॉक्युलंट्स ऍड केले जातात, ते इनॉक्युलंटची नावं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची. द इनॉक्युलंट्स दॅट आर यूज ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ चीज आर नथिंग बट लॅक्टोबॅसिलस, क्रेमोरिस, बरोबर, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस अँड स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. बॅक्टेरियल स्ट्रेन व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे मित्रांनो. इथं आपण जेव्हा चीज प्रोडक्शन म्हणतो तर चीज प्रोडक्शनच्या वेळेस फर्मेंटेशन प्रोसेससाठी, पर्टिक्युलरली ही प्रोसेस काय, फर्मेंटेशन प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे मित्रांनो, फर्मेंटेशन प्रोसेस करताना जे बॅक्टेरियल स्ट्रेन ऍड केलं जातं फॉर फर्मेंटेशन प्रोसेस, जे इनॉक्युलंट्स ऍड केले जातात, these inoculants are nothing but the lactobacillus cremoris, lactobacillus lactis and streptococcus thermophilus. आता पहा मित्रांनो, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस
लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. पर्टिक्युलरली हे आपण म्हणतो या पर्टिक्युलर प्रोडक्टला इम्पार्ट करतात सुअरनेस. दिस आर रिस्पॉन्सिबल फॉर सुअर टेस्ट. शेवटी याचं काय फॉर्म होईल, फर्मेंटेशन नंतर योगर्ट फॉर्म होणार आहे, बरोबर. आणि एक प्रकारे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे डेन्स कन्सिस्टन्सी येते. आता हे कसं, जसं आपण योगर्ट प्रिपरेशन पाहिलेलं आहे, सेम प्रोसेस इथं यूज केली जाते. सेम प्रोसेस इथं यूज केली जाते. फक्त इथं बॅक्टेरियल स्ट्रेन चेंज होत आहेत मित्रांनो. लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी ऐवजी इथं यूज केलं होतं लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. आता दोन स्ट्रेन यूज करण्यासाठी मेन पर्पज सहजासहजी त्याचं जी आपण म्हणतो टेस्ट चेंज करण्यासाठी, आणि एक प्रकारे आपण म्हणतो थर्मोफिलस मुळे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला, या डेअरी प्रोडक्टला डेन्स कन्सिस्टन्सी जास्त प्रमाणात यावी म्हणून. फर्स्ट थिंग. सेकंड, इथं लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस काय करतं मित्रांनो, जे काऊ मिल्क आपण यूज करतोय, ह्या काऊ मिल्क मध्ये असलेला लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लॅक्टिक ऍसिड. आणि हे पर्टिक्युलरली आपण डेफिनेटली म्हणू शकतो कोणामुळे होईल, हे होईल स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. कोणामुळे होणार आहे, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. दिस इज वन सॉर्ट ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस, राईट. आता बघा, आपण एक प्रकारे म्हणू शकतो इनॉक्युलंट्स ऍड केल्यानंतर, म्हणजे ह्या बॅक्टेरियल स्ट्रेन ऍड केल्यानंतर पॅस्चराइज्ड मिल्क मध्ये फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन होऊन फॉर्म होतं मित्रांनो योगर्ट. काय फॉर्म होतं, योगर्ट. ज्या योगर्ट मध्ये सोर कन्सिस्टन्सी आपण डेफिनेटली म्हणू शकतो लॅक्टोबॅसिलस क्रेमोरस आणि लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. जसं मी तुम्हाला इथं म्हटलंय, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकीमुळे फॉर्म होतो ऍसिटाल्डिहाइड, आणि ऍसिटाल्डिहाइड मुळे पर्टिक्युलरली योगर्टला येते सोर कन्सिस्टन्सी. आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे डेन्स कन्सिस्टन्सी. का, कारण इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. हे कसं होतं, कन्व्हर्जन ऑफ लॅक्टोज इनटू द लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे लॅक्टिक ऍसिड काय करतं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर coagulation of proteins. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं काऊ मिल्क म्हटल्यानंतर काऊ मिल्क सहजासहजी कशासाठी जास्त फेमस आहे, तर प्रोटीन कंटेंटसाठी, राईट. आता पहा मित्रांनो, योगर्ट फॉर्म झाल्यानंतर हे योगर्ट काय असतं मित्रांनो, जर सांगायचं झालं तुम्हाला तर पर्टिक्युलरली हे योगर्ट काय असतं, ह्या योगर्ट मधनं व्हे म्हणजे काय, व्हे वॉटर कंटेंट इन अ योगर्ट, त्याला काय म्हटलं जातं, व्हे, WHEY. इट्स नीड टू बी रिमूव्ह. हे काय केलं जातं, वॉटर कंटेंट रिमूव्ह केलं जातं, जेणेकरून ह्या योगर्टला अजून काय होतं मित्रांनो, डेन्स कन्सिस्टन्सी येते. काय येते मित्रांनो, याला डेन्स कन्सिस्टन्सी. आता पहा, अशा डेन्स योगर्ट मध्ये अर्लियर काय केलं जायचं मित्रांनो, याच्यामध्ये एक एन्झाईम ऍड केला जायचा. दॅट एन्झाईम नेम इज नथिंग बट द रेनेट. आणि हा एक एन्झाईम आहे मित्रांनो, हा पर्टिक्युलरली कुठून ऑब्टेन केला जातो, तर एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल्स. अर्लियर म्हणजे जुन्या काळामध्ये आपण म्हणू पर्टिक्युलरली चीज तयार करताना जे डेन्स योगर्ट असेल, ज्या योगर्ट मधनं काय रिमूव्ह केलेलं असेल, व्हे म्हणजे वॉटर कंटेंट रिमूव्ह केलेलं असेल, अशा डेन्स योगर्ट मध्ये रेनेट
हा एन्झाईम ऍड केला जायचा. हा पर्टिक्युलरली एन्झाईम कशापासून ऑब्टेन केला जायचा तर इट इज ऑब्टेन फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल्स. दॅट्स वाय सच पर्टिक्युलर टाइप्स ऑफ चीज इज नोन ॲज नॉन व्हेजिटेरियन चीज. नॉन व्हेजिटेरियन चीज, अशा चीजला काय म्हटलं जायचं? नॉन व्हेजिटेरियन चीज. बट नाउडेज इन्स्टेड ऑफ रिनेट एक पर्टिक्युलर एन्झाईम यूज केला जातो मित्रांनो, सो कॉल्ड प्रोटीएज. कुठला एन्झाईम यूज केला जातो? प्रोटीएज. तुम्हाला फिल इन द ब्लँक म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. अँड दिस पर्टिक्युलर एन्झाईम इज ऑब्टेन फ्रॉम सो कॉल्ड फंगस. कोणापासून ऑब्टेन केला जातो? हा एक विशिष्ट प्रकारच्या फंगस पासून. सो डेफिनेटली द यूज ऑफ सच एन्झाइम्स फॉर द फॉर्मेशन ऑफ चीज अँड सच चीज इज कॉल्ड ॲज, अशा चीजला म्हटलं जातं मित्रांनो व्हेजिटेरियन चीज. काय म्हटलं जातं अशा चीजला? व्हेजिटेरियन चीज. क्लिअर? तुम्हाला फिल इन द ब्लँक म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. आता मित्रांनो इथं तुमच्या मनामध्ये डाऊट येईल की आपण चीज तयार करताना पर्टिक्युलरली हा एन्झाईम का यूज करतो. पहा मित्रांनो, आपण योगर्ट आणि चीज यांच्या कन्सिस्टन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू जर व्यवस्थितपणे जर विचार केला तर थिक कन्सिस्टन्सी कोणाची जास्त असते? चीजची. थिक कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट डेअरी प्रोडक्ट कुठला आहे? योगर्ट आणि चीज मध्ये डेफिनेटली चीज. का तर याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली हा जो फंगल एन्झाईम ऍड करतो याच्यामुळे त्याला अजून आपण म्हणू शकतो पर्टिक्युलरली ह्या एन्झाईम्समुळे योगर्ट मध्ये असलेल्या प्रोटीनचं हायड्रोलिसिस होतं, जे डेन्स योगर्ट फॉर्म होतं. तर याच्यामुळे काय होतं मित्रांनो, हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय, दिस पर्टिक्युलरली एन्झाईम लीड्स टू हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. आणि त्या प्रोटीनचं नाव पण जर सांगायचं झालं तर कॅसिन. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. म्हणून ज्याच्यामुळे काय होतं, त्या पर्टिक्युलर डेअरी प्रोडक्टला, या व्हेजिटेरियन चीजला डेन्स कन्सिस्टन्सी अजून जास्त येते मित्रांनो. काय येते त्याला? जास्त करून डेन्स कन्सिस्टन्सी येते. मग ती कन्सिस्टन्सी ऑब्टेन करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रोटीन एन्झाईम हा ऍड केला जातो. प्रोटीएज एन्झाईम हा ऍड केला जातो, जो बेसिकली कोणापासून ऑब्टेन केलेला असतो? वन टाइप ऑफ फंगस, एका विशिष्ट प्रकारच्या फंगस पासून तो ऑब्टेन केला जातो. ओके, म्हणून अशा प्रकारच्या चीजला आपण व्हेजिटेरियन चीज असं कन्सिडर करतो. काय म्हणून कन्सिडर करतो आपण त्याला? व्हेजिटेरियन चीज. ओके, चीज तुम्हाला क्लिअर झालं असेल. प्रोसेस एकदम सिंपल आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, चीज हा एक डेअरी प्रोडक्ट आहे, तर याच्यासाठी आपण यूज करतो काऊ मिल्क. काय म्हणून यूज करतो मित्रांनो? आपण लार्ज स्केल प्रोडक्शनला म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला जेव्हा आपण चीज मॅन्युफॅक्चर करतो, चीज आपण जेव्हा प्रोड्यूस करतो, तेव्हा आपण ॲज अ सोर्स काय म्हणून यूज करणार आहेत तर काऊ मिल्क. मग जे काऊ मिल्क तुम्ही यूज करता, या काऊ मिल्कवर काय केलं जातं मित्रांनो? व्हेरियस केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट. मग अशा मिल्कचं पाश्चरायझेशन केलं जातं. पाश्चरायझेशन केल्यानंतर अशा पाश्चराइज मिल्कमध्ये डिफरंट मायक्रोब्स, ज्यांना आपण इनॉक्युलंट्स म्हणतो, ते इनॉक्युलंट्स पर्टिक्युलरली चीजसाठी जे यूज केले जातात ते लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस अँड स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस, ज्यांच्यामुळे पर्टिक्युलरली अशा पाश्चराइज मिल्कला एक प्रकारे म्हणून आपण सोअर टेस्ट आणि डेन्स कन्सिस्टन्सी येते. अँड सच पाश्चराइज मिल्क इज नथिंग बट द योगर्ट. अशा योगर्ट मधनं आपण व्हे इज नथिंग बट द वॉटर कंटेन इन अ योगर्ट, ते आपण रिमूव्ह करतो. आणि रिमूव्ह केल्यानंतर अजून अशा योगर्टला कशी डेन्स कन्सिस्टन्सी येते. मग अशा डेन्स योगर्टमध्ये एक पर्टिक्युलर फंगल एन्झाईम ऍड केला जातो, सो कॉल्ड प्रोटीएज. बरोबर? नाउडेज. अर्लियर मध्ये रिनेट नावाचा एन्झाईम यूज केला जायचा फॉर द प्रोडक्शन ऑफ चीज. मग रिनेट एन्झाईम हा पर्टिक्युलरली कोणापासून ऑब्टेन केला जायचा तर एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल्स. एलिमेंटरी कॅनल्स ऑफ कॅटल्स, राईट? आता अशा
चीजला पर्टिक्युलरली नॉन व्हेजिटेरियन चीज म्हटलं जायचं. नाउडेज इट इज रिप्लेस्ड बाय युझिंग प्रोटीएज एन्झाईम ऑब्टेन फ्रॉम द फंगस. ओके. आणि पर्टिक्युलरली हे एन्झाईम काय यूज केलं जातं त्याच्या मागचं रिझन सुद्धा मी तुम्हाला कोट केलं. मित्रांनो, तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा मी हे क्लिअर केलं होतं की आपण पर्टिक्युलरली जेव्हा डेअरी प्रोडक्ट्सचा विचार करतो तर हा एकमेव असा डेअरी प्रोडक्ट आहे जो पर्टिक्युलरली ज्याच्यामध्ये फंगल स्ट्रेन यूज केली जाते. नाहीतर रेस्ट ऑफ जेवढेही डेअरी प्रोडक्ट्स आहेत हे डेअरी प्रोडक्ट्स, इट माइट बी कर्ड, इट माइट बी योगर्ट, इट माइट बी वी कॅन से बटर. तर हे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत हे डेअरी प्रोडक्ट्स तयार करताना बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले जातात. आणि पर्टिक्युलरली चीज तयार करताना बॅक्टेरियल स्ट्रेन प्लस फंगल स्ट्रेन. फंगल स्ट्रेनचाही तुम्हाला मी मेन पर्पज क्लिअर केला. होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके. आता आपण चीजचा जर विचार केला तर त्याच्या ड्युरेशननुसार आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ चीज मार्केटमध्ये आढळतात मित्रांनो. आता सहजासहजी आपण अशा व्हेजिटेरियन चीजचा जर विचार केला तर ह्या व्हेजिटेरियन चीजवर जी प्रोसेसिंग केली जाते, एक कोडवर्ड साऊंड ठेवतोय CDRS, जे व्हेजिटेरियन चीज फॉर्म होईल त्या पर्टिक्युलर चीजवर ज्या प्रोसेसिंग केल्या जातात, दीज आर नथिंग बट द कटिंग ऑफ डेन्स योगर्ट. बरोबर. कटिंग नंतर अशा याचं वॉशिंग केलं जातं मित्रांनो. अशा योगर्टचं वॉशिंग केलं जातं. वॉशिंग नंतर पर्टिक्युलरली आपण करतो जी स्टेप ती म्हणजे रबिंग. रबिंग नंतर साल्टिंग. ह्या स्टेप ह्या पर्टिक्युलरली कुठल्याही असू दे, व्हेजिटेरियन ऑर इट माइट बी नॉन व्हेजिटेरियन चीज, त्याच्यावर जे प्रोसेसिंग केले जातात इट इज नथिंग बट द कटिंग, washing, rubbing, salting. Then addition of flavors. आणि असं कट केलेल्या चीजचं पीसेसचं रिपाइन. काय केलं जातं मित्रांनो, त्याचं रिपाइनिंग. आता जे फॉर्म झालेलं चीज असतं मित्रांनो, फॉर्म झालेलं चीज जे असतं त्याच्या ड्युरेशननुसार, म्हणजे चीजचं ड्युरेशन त्याचं नेचर ठरत असतं मित्रांनो. त्याचं काय ठरत असतं, नेचर. आणि अशा पर्टिक्युलर चीजचे आपण एक्झाम्पल जर विचारात घेतले, एक्झाम्पल्स, तर ते सुद्धा तुम्हाला क्लिअर होते. आता पहा पर्टिक्युलर मित्रांनो, जे फ्रेशली प्रिपेअर्ड चीज असतं, सो कॉल्ड फ्रेश, म्हणजे वन सॉर्ट ऑफ वी कॅन से 0 मंथ फ्रेशली प्रिपेअर्ड चीज जे असतं, अशा चीजचं कन्सिस्टन्सी किंवा नेचर जर तुम्ही चेक केलं, इट इज सॉफ्ट इन नेचर. कसं असतं ते, सॉफ्ट. आता पहा मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या अशा चीजची जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायची झाली तर कॉटेज चीज, क्रीम चीज, कॉटेज असेल, क्रीम असेल, किंवा मोझोरेला. These are the types of cheese ज्यांचं नेचर कसं असतं मित्रांनो, सॉफ्ट. का, बिकॉज दे आर फ्रेशली प्रिपेअर्ड. समजा असं चीज जर तुम्ही केप्ट केलं फॉर 3 to 12 months, 3 to 12 months, जे फ्रेशली प्रिपेअर्ड चीज समजा आपण 3 to 12 months पर्यंत जर
केप्ट केलं तर अशा पर्टिक्युलरली चीजचं नेचर कसं होतं मित्रांनो, त्याची कन्सिस्टन्सी सेमी हार्ड कशी होत असते, सेमी हार्ड कशी होत असते, सेमी हार्ड. आणि अशा चीजचं जर तुम्हाला मार्केटेड चीजचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर चिडार. कुठलं आहे, चिडार चीज. त्यानंतर समजा आपण असंच चीज जर समजा 12 to 18 मंथ साठी जर ठेवलं, 12 to 18 months 12 to 18 months 12 to 18 months, तर पर्टिक्युलर चीजचं नेचर बनतं मित्रांनो एक्स्ट्रीमली हार्ड, एक्स्ट्रीमली हार्ड. आणि अशा चीजचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर पार्मेसन चीज. पहा मित्रांनो, जर आपण मार्केटेड चीज जर पाहिले, म्हणजे मार्केटमध्ये जेही चीज जर पाहिले, तर तुम्हाला डिफरंट कन्सिस्टन्सीनुसार हे चीज मार्केटमध्ये अवेलेबल होत असतात. आणि आपण जर चीजचा जर विचार केला तर ही कन्सिस्टन्सी कशी डिसाईड होते त्यांची, तर त्यांच्या ड्युरेशननुसार. फ्रेशली प्रिपेअर असेल तर त्याचं नेचर सॉफ्ट. समजा असंच चीज जर समजा 3 to 12 मंथ साठी जर केप केलेलं असेल मित्रांनो तर इट इज सेमी हार्ड. त्यानंतर 12 to 18 मंथ साठी जर समजा चीज हे केप केलं गेलं तर त्याचं नेचर कसं बनतं मित्रांनो, हार्ड. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला मार्केटेड चीजचे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल्स कोट केले आहेत मित्रांनो. ओके, आता पहा मित्रांनो, एक्सरसाइज मध्ये आपण चीज रिलेटेड जर क्वेश्चन स्टडी करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 गिव्ह द रिझन्स म्हणून विचारला गेला आहे. क्वेश्चन नंबर 5 गिव्ह द रिझन्स. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो आपल्याला, यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन, use of mutant strain has been increased in the industrial microbiology. Use of mutant strain has been increased. Use of mutant strain. आता पहा, म्युटंट स्ट्रेन म्हणजे काय ते अगोदर क्लिअर करून. म्युटंट स्ट्रेन, आता जसं आपल्याला सर्वांना वेल नोन, कुठलाही डेअरी प्रोडक्ट असेल किंवा फूड प्रोडक्ट असेल तर सहजासहजी आपण त्याच्यामध्ये इनॉक्युलंट्स ऍड करत असतो. दॅट इनॉक्युलंट इट माइट बी बॅक्टेरिया, इट माइट बी फंगस, इट माइट बी बॅक्टेरिया, इट माइट बी फंगस, राईट. जसं आपण डेअरी प्रोडक्ट्स आतापर्यंत डिस्कस केले मित्रांनो. मग कुठलेही डेअरी प्रोडक्टचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन करताना सहजासहजी आपल्याला काय करावं लागतं, खूप मोठ्या प्रमाणावर क्लीनलीनेस अँड स्टरिलायझेशन. आता काय सहजासहजी स्टरिलायझेशन का, तर आपण जे काही इनॉक्युलंट्स यूज करतोय, इट माइट बी बॅक्टेरिया, बरोबर. सच बॅक्टेरिया आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय व्हायरस. असे जे इनॉक्युलंट्स, जेही बॅक्टेरियल स्ट्रेन आपण यूज करतो मित्रांनो, तर असे बॅक्टेरियल स्ट्रेन हे फ्रिक्वेंटली व्हायरस मुळे, एक प्रकारे अशा बॅक्टेरियल स्ट्रेनवर व्हायरसचा अटॅक फ्रिक्वेंटली होत असतो. सो टू अवॉइड सच फ्रिक्वेंट अटॅक, सहजासहजी कसे स्ट्रेन डेव्हलप केले जातात, व्हायरस रेझिस्टन्स बॅक्टेरियल स्ट्रेन डेव्हलप केले जातात. का केले जातात, तर एक प्रकारे जेही डेअरी प्रोडक्ट्स फॉर्म होतील ते डेअरी प्रोडक्ट्स मध्ये अननेसेसरी हार्मफुल प्रोडक्ट्स फॉर्म व्हायला नको म्हणून. कारण व्हायरस म्हटल्यानंतर आपण सहजासहजी व्हायरसेस आर हार्मफुल इन नेचर, राईट. मग सहजासहजी व्हायरसचा अटॅक जरी झाला पर्टिक्युलर बॅक्टेरियल स्ट्रेनवर व्हायरसचा अटॅक जरी झाला
तरी त्यामुळे ते पर्टिक्युलरली प्रोडक्ट डिटोरिएट होऊ नये, ते पर्टिक्युलर प्रोडक्ट डिटोरिएट होऊ नये म्हणून एक प्रकारे व्हायरस रेजिस्टंट बॅक्टेरियल स्ट्रेन हे डेव्हलप केले जातात, ज्यांना आपण म्युटंट स्ट्रेन म्हणतो. म्हणजे काय केलं जातं, अशा पर्टिक्युलर बॅक्टेरियल स्ट्रेन्स मध्ये सांगायचं झालं तर त्यांचा डीएनए चेंज केला जातो. नावातच चुकलं मित्रांनो, म्युटंट म्हणजे काय, एक प्रकारे आपण अशा बॅक्टेरियल स्ट्रेनचा डीएनए चेंज करून घेतो. मग असे म्युटंट स्ट्रेन सो कॉल्ड म्हणजे व्हायरस रेजिस्टंट बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केल्यामुळे काय होतं, एक प्रकारे अशा व्हायरस रेजिस्टंट बॅक्टेरियल स्ट्रेन यूज करण्यामागचं पण एक पर्पज असतं. इट हेल्प्स टू अवॉइड सच स्ट्रेन, हेल्प्स टू अवॉइड unnecessary steps. जेही डेअरी प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतो मित्रांनो, ह्या डेअरी प्रोडक्ट्स मध्ये फायनल प्रोडक्ट ऑब्टेन करताना ज्याही अननेसेसरी स्टेप्स असतील त्या अवॉइड केल्या जातात. कशामुळे, यूज ऑफ व्हायरस रेजिस्टंट बॅक्टेरियल स्ट्रेन सो कॉल्ड म्युटंट स्ट्रेन. ओके, मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आज जेही काही इंडस्ट्रियल स्केलवर खूप मोठ्या प्रमाणावर जे प्रोडक्ट्स फॉर्म केले जातात, त्या प्रोडक्ट्स फॉर्म करताना पर्टिक्युलरली कशा स्ट्रेनला प्रेफरन्स दिलं जातं, तर म्युटंट स्ट्रेन. म्युटंट स्ट्रेन म्हणजे एक प्रकारे असे मायक्रोबियल स्ट्रेन ज्यांचा आपण डीएनए चेंज करतो. हा डीएनए काय चेंज केला जातो, कारण पर्टिक्युलरली त्यांच्यावर व्हायरस अटॅक कमी व्हावा, आणि झालाच तरी सहजासहजी पर्टिक्युलर मायक्रोबियल प्रोडक्ट हे डिटोरिएट होऊ नये, किंवा असं स्ट्रेन जे व्हायरसला रेजिस्टन्स असेल. म्हणून सहजासहजी इंडस्ट्रियल स्केलवर जे काही प्रोडक्ट्स तयार केले जातात ते प्रोडक्ट्स फॉर्म करताना म्युटंट स्ट्रेन हे प्रेफर केले जातात. असा एक क्वेश्चन तुम्हाला गिव्ह द रिझन्स मध्ये विचारला गेला. ओके, होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. नाउ नेक्स्ट टॉपिक आपण जो स्टार्ट करतोय, इट इज नथिंग बट द प्रोबायोटिक. नेक्स्ट मायक्रोबियल प्रोडक्ट आपण जो स्टार्ट करतोय, इट इज नथिंग बट द प्रोबायोटिक्स. याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे. आन्सर द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3, विच आर द रिझन्स फॉर इन्क्रीजिंग पॉप्युलरिटी ऑफ प्रोबायोटिक प्रोडक्ट्स. आज कुठल्या कारणांमुळे प्रोबायोटिक प्रोडक्ट्स हे मार्केट मध्ये एक प्रकारे बूम करतायत, किंवा त्यांची पॉप्युलरिटी का वाढते. आता फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टँड व्हॉट आर प्रोबायोटिक्स. आता पहा मित्रांनो, प्रोबायोटिक्स दीज आर नथिंग बट, प्रोबायोटिक जर सांगायची झाली, दीज आर द ऑल्सो मिल्क प्रोडक्ट. दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट. मिल्क प्रोडक्ट्स containing active bacteria. Containing active bacteria. आता पहा, हे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया कुठले ते व्यवस्थितपणे समजून घ्या. दिस ऍक्टिव्ह बॅक्टेरिया इज नथिंग बट लॅक्टोबॅसिलस acidophilus. Lactobacillus acidophilus. Lactobacillus casei and Bifidobacterium bifidium. मित्रांनो, ह्या बॅक्टेरियल स्ट्रेनची नावं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एक मार्काला प्रश्न सुद्धा असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक्स. सो दीज आर ऑल्सो वन सॉर्ट ऑफ मिल्क प्रोडक्ट्स कंटेनिंग ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. ह्या ऍक्टिव्ह बॅक्टेरियाची नाव कुठली मित्रांनो, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसीई, Bifidobacterium bifidium.
आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली ह्या ऍक्टिव्ह बॅक्टेरियाचं इम्पॉर्टन्स काय, या पर्टिक्युलर ऍक्टिव्ह बॅक्टेरियाचं इम्पॉर्टन्स ह्या मिल्क प्रोडक्ट्स मध्ये काय. दिस पर्टिक्युलर बॅक्टेरिया मेंटेन्स balance of intestinal microbes. एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, आपला जो इंटेस्टाइन असतो याच्यामध्ये सुद्धा युजफुल मायक्रोबियल फ्लोरा प्रेझेंट असतो. मग अशा युजफुल मायक्रोबचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोण मदत करत असतं, प्रोबायोटिक्स. कोण मदत करत असतं, प्रोबायोटिक्स. सच ऍक्टिव्ह बॅक्टेरिया also helps in the process of digestion. एक प्रकारे पचनामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रोबायोटिक्स, हे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया हेल्प करत असतात. इवन दिस हेल्प्स टू डिक्रीज द population of harmful bacteria like Clostridium. जे आपल्याला सर्वांना माहिती मित्रांनो, लास्ट इयर आपण याच्याविषयी स्टडी केलेला आहे. इट इज वन सॉर्ट ऑफ हार्मफुल बॅक्टेरिया. आता तुम्हाला एक्सरसाइज मध्ये फिल इन द ब्लँक विचारलं गेलेलं आहे. प्रोबायोटिक्स और वी कैन से हार्मफुल बॅक्टेरिया लाइक डायरिया in intestine also destroyed due to probiotics. Harmful bacteria like Diarrhea in the intestine also destroyed with the help of probiotics. एक प्रकारे अशा हार्मफुल बॅक्टेरियाला सुद्धा डिस्ट्रॉय करण्यासाठी काय यूज केले जातात, प्रोबायोटिक्स. याच्या व्यतिरिक्त अजून इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त अजून जर प्रोबायोटिक्सचं इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं मित्रांनो, दिस पर्टिक्युलर प्रोबायोटिक्स forms colonies of useful bacteria in a intestine. आपला जो इंटेस्टाइन असतो मित्रांनो, आपल्या इंटेस्टाइन जे असतं, आपली इंटेस्टाइन म्हणा किंवा आपली एलिमेंटरी कॅनल म्हणा, आपल्या ह्या एलिमेंटरी कॅनल मध्ये एक प्रकारे जे काही युजफुल मायक्रोब्स असतील, फॉर्म्स कॉलोनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स और बॅक्टेरिया इन एलिमेंटरी कॅनल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अनदर इम्पॉर्टंट जर प्रोबायोटिकचं जर सांगायचं झालं तर जसं एक काय कंट्रोल करतं मित्रांनो, काय नियंत्रणात ठेवतं, तर एक प्रकारे अदर मायक्रोब्स विच आर हार्मफुल फॉर अदर बॉडी, अदर microbes and their metabolic activities असे जेही मायक्रोब्स असतील, हार्मफुल मायक्रोब्स, त्यांना कंट्रोल करणं आणि त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवणं, हे कोणाकडे, हे हा महत्वाचा रोल कोण सुद्धा प्ले करतं मित्रांनो, तर प्रोबायोटिक्स. याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं प्रोबायोटिक्सचं इम्पॉर्टंट, इट इम्प्रूव्ह रेजिस्टन्स. एक प्रकारे रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिकार शक्ती आपण म्हणू शकतो, प्रतिकार करण्याची शक्ती सुद्धा वाढवतं. त्यानंतर लोअर द ill effects of other substances.
other substances. पहा मित्रांनो, these are the reasons. That's why आज सांगायचं झालं तर प्रोबायोटिक्स ची पॉप्युलरिटी मार्केटमध्ये खूप वाढते. पर्टिक्युलरली हेच ते रिझन्स आहेत. these are the reasons. हे रिझन्स आहेत मित्रांनो, ही कारण आहे ज्याच्यामुळे प्रोबायोटिक्सची पॉप्युलरिटी मार्केटमध्ये डे बाय डे वाढते. मी ही रिझन्स कशी म्हटले मी तुम्हाला, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रोब्स. इंटेस्टायनल फ्लोरा जो असेल, मायक्रोबियल फ्लोरा, ते बॅलन्स करण्याचं काम. दे हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. जे काही आपण अन्न घेतो, ते जे काही फूड तुम्ही ईट करता, ते फूड प्रॉपर डायजेशनसाठी सुद्धा प्रोबायोटिक्स आपल्याला हेल्पफुल ठरत असतात. त्यानंतर हार्मफुल बॅक्टेरिया जे असतील लाईक क्लोस्ट्रिडियम, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम, त्यांचं पॉप्युलेशन डिक्रीज करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, तर सांगायचं झालं तर प्रोबायोटिक्स. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त अदर इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन जर प्रोबायोटिकचे सांगितले झाले तर ते फॉर्म कॉलनीज ऑफ युजफुल बॅक्टेरिया. जी काही अजून युजफुल बॅक्टेरिया असतील त्याच्या कॉलनी आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये तयार करणं, एक प्रकारे रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करणं, अदर हार्मफुल मायक्रोब्स आणि त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणं, आणि एक प्रकारे जे काही हार्मफुल सबस्टन्सेस असतील, अदर सबस्टन्स असतील, त्यांचे इल इफेक्ट्स कमी करणं. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन जर सांगायचे झाले तुम्हाला, तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो हे प्रोबायोटिक्स कशामध्ये यूज केले जातात, तर इन अ ट्रीटमेंट ऑफ डायरिया. डायरियाच्या ट्रीटमेंट साठी सुद्धा आपण प्रोबायोटिक्स यूज करतो. इवन इन ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री फार्मिंग आपण लास्ट इयर स्टडी केला मित्रांनो. अशा पोल्ट्री फार्मिंग मध्ये सुद्धा प्रोबायोटिक्स यूज केले जातात. काय यूज केले जातात? जस्ट बिकॉज ऑफ दीज रिझन्स, या कारणांमुळे. म्हणून एक प्रकारे प्रोबायोटिकची पॉप्युलरिटी आज मार्केटमध्ये खूप वाढते. प्रोबायोटिकची पॉप्युलरिटी. आता तुम्ही म्हणणार सर प्रोबायोटिक्स मार्केटमध्ये मला कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल होते? आपण जर व्यवस्थितपणे जर मार्केट सर्वे केला मित्रांनो, तर तुम्हाला एक प्रकारे हे प्रोबायोटिक्स कुठल्या फॉर्म मध्ये, तर आपण म्हणू शकतो डेफिनेटली मार्केटमध्ये ते योगर्टच्या फॉर्म मध्ये, इवन केफीर, इवन पिकल्स ऑफ कॅबेज, त्यानंतर सांगायचं झालं तर डार्क चॉकलेट्स, मेझोसूफ, कॉर्न सिरप, even in the form of seafood like algae, असेल, स्पायरुलिना असेल, त्यानंतर क्लोरेला असेल, ब्लू ग्रीन अल्गी, अशा व्हेरियस फॉर्म मध्ये आज प्रोबायोटिक्स मार्केटमध्ये अवेलेबल मित्रांनो. दिस आर नथिंग बट द वन सॉर्ट ऑफ मिल्क प्रोडक्ट कंटेनिंग ऍक्टिव्ह बॅक्टेरिया लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टोबॅसिलस कॅसी अँड बायफिडोबॅक्टेरियम बायफिडियम. हे तिघही बॅक्टेरियम लक्षात ठेवायचं आहे. लाल बेबी, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसी, बायफिडो बॅक्टेरियम बायफिडियम. या पद्धतीने एक कोडवर्ड लक्षात ठेवायचं आहे, हे ऍक्टिव्ह बॅक्टेरियाची नावं लक्षात ठेवण्यासाठी. आणि सो दिस इज ऑल अबाउट द प्रोबायोटिक्स. याच्याशी रिलेटेड ही एक फिल इन द ब्लँक आपल्याला एक्सरसाइज मध्ये विचारली गेलेली आहे की हार्मफुल बॅक्टेरिया लाईक diarrhea rash also destroyed with the help of probiotics. Correct answer is Clostridium,
हे हार्मफुल बॅक्टेरिया मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त व्हॉट आर द व्हेरियस रिझन्स फॉर इन्क्रीजिंग द पॉप्युलॅरिटी ऑफ reasons for popularity of probiotics. त्याचे रिझन्स तुम्हाला क्लिअर केले की पर्टिक्युलरली प्रोबायोटिक्स आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात का यूज केले जातात. होप सो चीज, बटर आणि प्रोबायोटिक्स हे तिघही प्रोडक्ट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील मित्रांनो. आज आपण इथं सांगतोय. In next lecture we will discuss about bread, then vinegar. Okay, till then take care of yourself and your family. Have a nice day. Thank you.